सर आज मारहाण झाली आपल्यासोबत, शिवीगाळ करण्यात आली. काय नेमकं प्रकार? साहेब, विषय असा आहे का मी चामटोली गावचा पोलीस पाटील जवळजवळ 25 वर्षापासून मी कार्यरत आहे. आणि मी कधीच माझ्या गावाची कधी म्हणजे माझं प्रामाणिकपणे आतापर्यंत मी काम करत आलो का गावाचा शांततेमध्ये राहावं म्हणून. पण आजची प्रसंग असं झाला का जो आमच्या बौद्धवाड्यामध्ये जो पाण्याची समस्या आहे, जे अर्धा तास पाणी सोडायचं तिथे 15 मिनिटं सोडल्यावरून जो आमच्या महिलांनी जो विचारणा केली त्या टायमाला हे पाणी का तुम्ही आज 15 मिनिटं कमी सोडलं, आमचे भांडी रिकामी आहेत. तर याच्यावरती त्यांनी विचारणा चालू असताना तेव्हा मी गेलो, तर मी त्यांना विचारलं का काय तुम्ही तुम्ही अर्धा तास पाणी सोडताय, मग तुम्ही आज 15 मिनिटच का सोडली. तर तो बोलतो, तू कोण बोलणार मला, हा तुमच्या आईची गांड बोलतो, तुम्ही बोलतो ह्या गोष्टी, तू कोण मला बोलणार, तू कोण विचारणार. हा मी बोललो, आम्ही महिन्याचं मानधन आपलं जो मासिक बिल आहे तो आम्ही भरतोय. मग आम्ही त्या अर्धा तासामध्ये किती पाणी वापरायचं काय वापरायचं तो आमचा प्रश्न आला. तुम्ही आम्हाला सांगता का पाणी तुम्ही गैरवापर करता. आम्ही काय गैरवापर करतोय साहेब. अशा प्रकारे त्यांनी मला आडवाच्या शब्दांनी मला जातीवरून शिवीगाळ वगैरे केली, आईची गाण वगैरे बोलला, तू काय माझी झेटा उपडणार आहे वगैरे हा शब्द तो पपेश जेवण निर्माळी यांनी शब्द वापरले. आणि ते झाल्यानंतर आमचं तिथंशी शाब्दिक बोलचाल झाली आणि ते घरी निघून गेले, मी घरी आलो निघून. त्याच्यानंतर परत मी माझ्या दरवाजामध्ये बसला असताना त्याचे आई वडील आणि परत त्यांचा बारका भाऊ, त्या बारक्या भावाचं नाव काय रे बाबा, भूषण जेवण निर्माली, तो, त्याची आई वडील हे सगळे कुटुंब माझ्या दरवाजामध्ये आले, माझ्याशी वाद घालायला लागले का तुमचा एवढी मजल वाढली का, महाराष्ट्र तुमची एवढी मजल वाढली का तुम्ही आज आमच्यावरती हे करायला लागले. तुम्ही जा, तुला काय करायचं ते करा, व तुम्हाला काय उपटायची ती उपटा, तुमच्या ह्याची घाण, हे असे शब्द वापरले साहेब. आज 25 वर्षानंतर मला हा पाऊल उचलण्याची वेळ आली. पण याच्या अगोदर पण असे बरेच प्रसंग झाले, पण मी कधी कायदा सुव्यवस्था राखून मी माझं काम, माझं पदभार सांभाळलं. कारण माझी 4च घरं आहेत बौद्ध वस्तीमध्ये आणि मी पोलीस पाटील कार्यरत आहे. मला ह्या माणसांच्या खरोखर मला यांच्यापासून मला खूप मोठा धोका आहे. मला हे जीव मारण्याची धमकी पण त्यांनी मला दिली आणि याच्या पुढे पण मला यांच्यापासून मला खूप मोठा धोका आहे. याची शासनाने दखल घ्यावी. आज आपण ऑफिशियली FIR देखील केलेलं आहे. काय नेमक्या मागण्या असतात, किती आरोपी आहेत यामध्ये शामिल? याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, एक पपेश इरमाली आणि भूषण इरमाली. पपेश त्याचं उर्फ नाव आहे, तर त्याचं नाव गणेश आहे. आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही मी शासनाकडे आशा व्यक्त करतो. प्रशासनाकडून योग्य ती मदत मिळते का आपल्याला? प्रशासनाकडनं मला, मी आता जो सकाळपासून मी आलेलो आहे, आज उपाशी पोटी मी आज सकाळपासून 12 वाजल्यापासून इथे आहे. मला बरेच आजार माझ्या शरीरामध्ये हे झालेले आहेत. आज तेवढं हे करून पण मी उपाशी पोटी मी आज इथेशी दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनला आलोय. आणि आता कुठेतरी नोंद होतीये, ते मी पोलीस स्टेशनचा आभार मानतो या गोष्टीमध्ये.